उपस्थित असणारे तालुका अध्यक्ष दिलीपबाबा गोलब साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्हा परिषद मेंबर जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रणजित गायकवाड, युवकचे अध्यक्ष शिंदे, गावातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण कार्यकर्ते, शेतकरी बांधव, सकाळचे शेतातले कामातले दिवस असताना सुद्धा आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचा सुरुवातीला आभार मानतो। झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपण भरपूर असं मतदान दिलं, त्याबद्दल गावकऱ्याचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। आदरणीय पवार साहेबांबद्दल, उद्धव ठाकरे साहेबांबद्दल आणि राहुलजी गांधी यांच्याबद्दल एक सहानुभूतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण झालेलं आहे आणि ते वातावरण टिकवून ठेवण्याचं काम आपल्या सर्वांचं या ठिकाणी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार साहेब गट, शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट आणि काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम केल्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये 81,000ची लीड आपल्याला या ठिकाणी मिळाली। ह्याचं सर्व श्रेय आपल्या या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी जातं। गेल्या 15 वर्षामध्ये आपण आमदार असताना आपल्या मतदारसंघाचं सिंचनाचं क्षेत्र वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केला। सीना कोळेगाव धरण आपल्या मतदारसंघातलं सगळ्यात महत्वाचं असं धरण आपण पूर्ण केलं। शिराळा उपसा सिंचन केला, आणाळा उपसा सिंचन केला। वाशी तालुक्यामध्ये सिंचनाची कामं मागच्या काळामध्ये झाली नव्हती, परंतु आपल्या कालावधीमध्ये आपण हातोऱ्याचा स्टोरेज टँक, यशवंतीचा स्टोरेज टँक, इसरूपचा स्टोरेज टँक, कडकनाथवाडीचा स्टोरेज टँक, दुधाळवाडीचा स्टोरेज टँक, लिंगी पिंपळगावचा स्टोरेज टँक, ही सर्व कामं भूमिपूजन पासून ते जलपूजनापर्यंत सर्व कामं आपण केली आणि सिंचनाचं क्षेत्र वाढवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी फायदा झाला। एक तलाव जर करायचा असेल तर 2 ते 3 वर्षाचा पाठपुरावा सततचा आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो। आपण जे काम केलेले त्यातून शाश्वत पाणीसाठा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे। असं शाश्वत काम आपण सिंचनाचं आपल्या मतदारसंघामध्ये केले। दुसरा सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न शेतकऱ्यांचा तो म्हणजे लाईटचा। लाईट शेतकऱ्यांना असेल आणि पाणी असेल तर दुसरं शेतकऱ्यांना काही लागत नाही, म्हणून आपल्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आपण यशवंतीची 33 केवी मंजूर केली, पारडीची 33 केवी केली, बावीची केली, लिंगी पिंपळगावची केली, आंतरगाव केलं, वरुड केलं, सुकटा केलं, डगपिंपरीचं केलं, असे 15-33 केवी आपण आपल्या मतदारसंघामध्ये केलेले आहेत। 220 केवी सबस्टेशन परांड्याला आपण आपल्या कालावधीमध्ये पूर्ण केलं। त्यावेळेस त्याची किंमत 100 कोटी रुपये होती 10 वर्षापूर्वी। हे महत्वाचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण 2 पोलसाठी आज गावामध्ये आपला त्या ठिकाणची मागच्या कालावधीमध्ये गावामध्ये आल्यानंतर मला चांगलं आठवतं, ह्याच्याबद्दलची चर्चा झालेली होती। आबाने त्याचा पाठपुरावा केला, गावातल्या लोकांनी पाठपुरावा केला। 2 पोल या ठिकाणी आपल्या सर्वांच्या पाठपुरावाने या ठिकाणी आले असताना विरोधक त्या ठिकाणी त्याचं श्रेय घ्यायचं काम करतोय। मी आपल्याला सांगतो की आपण विरोधकाला विचारा की तुम्ही दिलेल्या निवडून दिलेल्या आमदारांना पालकमंत्र्यांना 33 केवी ह्या 5 वर्षात जर मतदारसंघाकडे केला असेल तर त्याचं नाव सांगा म्हणून विचारा त्याला। एक सुद्धा 33 केवी 5 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये झालं नाही। एका पोलची अडचण किती येते आणि जर प्रत्येक वर्षी आपण 6 महिन्याला एखादं 33 केवी करत होतो, 5 वर्षात एक 33 केवी झालं नसेल तर लाईट आपल्या मतदारसंघामध्ये किती अडचणीला आपल्याला तोंड द्यावं लागत असेल, ह्याचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे। एमईसीबी काय असते, कशी असते, 33 केवी कसं मंजूर करायचं, ह्यांना त्याचा कसलाही अभ्यास नाही। आपल्या वाशीच्या सभेमध्ये पालकमंत्र्यांनी मोठ्यांना घोषणा केली होती, लोक विधानसभेच्या वेळेस 132 स्टेशन मी वाशीला मंजूर करतो। 5 वर्ष झाली 132 सबस्टेशन आपल्या वाशीला काही झालेलं नाही। परवा लोकसभेच्या इलेक्शनला
मोठ्या जोशाने त्यांनी सांगितलं की आता 220 सबस्टेशन करतो, त्याला जागेला पैसे लागले तर मी खिशातून देतो. अरे तुला खिशातून कुणीच पैसे मागितले नाही. शासनाचं 33 केव्ही आणि 220 केव्ही मंजूर करा. एका 33 केव्हीला 220 केव्हीला 10 वर्षापूर्वी 100 कोटी लागत होते. आज 132 आणि 220 केलं तर 500 कोटी रुपये 250 कोटी रुपये त्या ठिकाणी लागतात. आणि मी जमिनीचे पैसे देतो, कुणी जमिनीचे पैसे तुम्हाला मागत नाही. शासनाच्या योजनेतून 33 केव्ही यांनी का मंजूर केलं नाही हे आपण ह्यांना विचारणं गरजेचं आहे. आपण वाशी शहरामध्ये जातो, आपल्या कालावधीमध्ये आपण सेंट्रल बिल्डिंग उभा केली. तिथं तहसीलचं ऑफिस आहे, पंचायत समिती आहे, रजिस्ट्री ऑफिस आहे, कृषीचं ऑफिस आहे, सगळं एका जागेवर आपण ऑफिसेस आणले. ती बिल्डिंग आपण उभा केली. कोर्टाची इमारत पूर्ण नवीन आपण त्या ठिकाणी इमारत उभा केली. आरोग्य खात्याचे दवाखाने आपण आपल्या कालावधीमध्ये उभा केले. ह्या 5 वर्षामध्ये एक नवीन प्रशासकीय इमारत त्यांनी उभा केलेली आपल्याला दाखवा. आपण ज्यावेळेस आजारी पडतो त्यावेळेस जुन्या आपल्या केलेल्या दवाखान्यामध्येच आपण ऍडमिट होतो. ह्या पालकमंत्र्यांनी आरोग्य खात्याच्या माध्यमातून एखादा तरी नवीन दवाखाना आपण केलाय का? आजारी पडल्यावर आपण जुन्या केलेल्या दवाखान्यामध्येच आपल्याला उपचार घ्यावा लागतो. ह्यांचे सगळे दवाखाने कागदावर आहेत. एकदा म्हणतात 100 खाटाचा दवाखाना केला, एकदा म्हणतात 200चा केला, 500 आणि 1000 खाटापर्यंत ऐकून ऐकून आपण परेशान झालो. मला आपल्याला या ठिकाणी सांगायचे 1000-500 खाटाचे दवाखाने जाऊ द्या. एक छोटा दवाखाना 2-3 रूमचा जिथं उपचार डॉक्टर यांनी 5 वर्षामध्ये लावून उपचार घेणारा नवीन दवाखान्याने सुरू केला असेल तर मला सांगा. आणि म्हणून त्यांच्या खात्याचं सुद्धा काम त्यांनी या ठिकाणी केलेलं नाही. त्याचं आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे. गेल्या 5 वर्षामध्ये आपला पराभव झाला तो आपण स्वीकारला, परंतु पराभव झाला असताना सुद्धा शेतकऱ्याची कामं करण्यासाठी आपण प्रयत्न केला. पीक विम्याचा जेव्हा प्रश्न होता त्यावेळेस शेतकऱ्याच्या बांधावर गेलो आणि हा पीक विमा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. राहिलेला 75% शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे म्हणून आपला प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. ज्यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली त्यांनाच पीक विमा मिळणार, बाकीच्यांना मिळणार नाही. अशा पद्धतीचं हे काम सरकार करत आहे. परंतु सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा राहिलेला 75% मिळाला पाहिजे ही आपली भूमिका आहे. तशा पद्धतीचं आपण आंदोलन मागणी वारंवार त्या ठिकाणी करत आहोत. आणि ह्या 5 वर्षामध्ये निवडून दिलेल्या आमदारांनी एक तुमच्या पीक विम्याबद्दल एक जरी शब्द त्यांच्या भाषणामध्ये एखादी मीटिंग किंवा मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला असेल तर जरूर तुम्ही मला या ठिकाणी दाखवा. सोयाबीनचं तसंच आहे. 10 ते 11 हजारापर्यंत मागच्या काळामध्ये आपल्याला सोयाबीनचा भाव मिळाला होता. तेवढा भाव जर आपल्याला मिळाला तर आपल्याला अनुदानाची गरज नाही, पीक विम्याची गरज नाही, सबसिडीची गरज नाही. लोकसभेच्या अगोदर 5 हजारापर्यंत सोयाबीन आलं. लोकसभेनंतर तरी ही लोक सुधारतील असं वाटलं होतं, परंतु लोकसभेनंतर सुद्धा आता भाव 4.5 आणि 4 हजारापर्यंत आलाय. कारण काय तर केंद्राने लोकसभेच्या इलेक्शन नंतर बाहेर देशातून सोयाबीन आणि दूध पावडर आपल्या इथं आयात केली. त्यामुळे शेतकऱ्यांना ह्या अडचणीला सर्व गोष्ट सामना या ठिकाणी करावा लागत आहे. मागच्या कालावधीमध्ये ह्या 5 वर्षामध्ये मोठं काम त्यांच्याकडे कोणतं झालं नाही. म्हणून ह्या महायुतीच्या सरकारने आता काय केलं की राहिले महिना 2 महिने म्हणजे मागच्या काळामध्ये आता तर 15 दिवस सुद्धा राहिलेले नाही, तर मोठं काम कुठलं आपल्याला करता येत नाही तर शॉर्टकट मारू म्हणाले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट महिलांना 1500 रुपये देऊ अशी त्या ठिकाणी योजना राबवली. महिलांना पैसे दिले ही चांगली गोष्ट आहे, कुणाला त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. परंतु हे 2 वर्षापासून तुम्ही पैसे सरकार तुमचं आल्यापासून दिले असते आणि पुढे कायमस्वरूपी चालू ठेवणार असताल तर त्या महिलेला आधार झाला असता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी भविष्यामध्ये ही स्कीम चालू ठेवणाऱ्या अशा पद्धतीचं पवार साहेबांनी, उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये त्याची घोषणा केलेली आहे. परंतु या ठिकाणी ह्यांनी 1 महिन्यापूर्वी ह्या योजनेची घोषणा केली. 15 दिवसात अर्ज भरून घेतले आणि
महिन्याभरात त्यांच्या खात्यावर पैसे टाकले. एवढं फास्ट काम का झालं तर एकदाच पैसे ह्या महिला भगिनींना द्यायचे, निवडणुकीपुरते पैसे द्यायचे, मतदानापुरते पैसे द्यायचे, म्हणून या ठिकाणी हे काम फास्ट झालं. आता ह्याच्या अगोदर आपली संजय गांधी निराधार योजनेची योजना होती. अंध अपंग महिला भगिनी विधवा स्त्रियांना पैसे आपण देत होतो. 40,000 पगारी आपण आपल्या काळामध्ये मंजूर केलेल्या होत्या. त्या योजना सुद्धा तुम्ही अशीच फास्ट का राबवली नाही? त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे सुद्धा अर्ज तुम्ही सगळ्यांचे 15 दिवसात गोळा करायला पाहिजे होते. त्यांचे मंजूर 15 दिवसात द्यायला पाहिजे होते. महिन्याभरात त्यांचे पैसे खात्यावर टाकायला पाहिजे होते. ही संजय गांधी निराधार योजनेची योजना तुम्ही प्रभावीपणे का राबवली नाही? तर एकदा संजय गांधी मध्ये पगार तुम्हाला मंजूर केला तर ती आयुष्यभर मंजूर करावी लागते, ते पैसे द्यावे लागतात, म्हणून त्या योजनेकडे तुम्ही दुर्लक्ष केलं. बांधकाम कामगार आहेत, त्यांची योजना सुद्धा तुम्ही अशी मंजूर करू शकले असते. 15 दिवसात फॉर्म घ्यायचे, महिन्याभरात मंजूर करायचे, लगेच पैसे टाकायचे त्यांच्या खात्यावर. ती योजना तुम्ही का राबवली नाही? ती सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने शासनाने ठरवल्यावर ती योजना राबवू शकला असता. आणि म्हणून ह्या लोकांना फसवण्याचं त्यांचं जे काम चालू आहे त्याचा आपण अभ्यास या ठिकाणी करणं गरजेचं आहे. गेल्या निवडणुकीमध्ये आपल्याला महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला भगिनींनी त्या ठिकाणी थोडं दुर्लक्ष केलं. पहिल्या 3 टर्म मध्ये आपल्याला महिला भगिनींनी मोठा आशीर्वाद दिला, मदत केली. बचत गट काय आहे हे महिला भगिनींना माहिती नव्हतं. त्याची सुरुवात सुप्रियाताईंच्या माध्यमातून आपण आपल्या मतदारसंघामध्ये केली. कागदपत्र आणून देण्यापासून केली, बचत गट स्थापन करण्यापासून दिली, त्यांना बँकेकडून कर्ज उपलब्ध करून दिलं, त्यांना सबसिडी दिली, त्यांना वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी दिल्या. आणि 3 वर्ष 3 टर्म 15 वर्ष आपण त्या ठिकाणी त्यांना मदत करत राहिलो. छोटे छोटे बचत गट 10 नाही, 20 नाही, 50 लाख 1 कोटीचा व्यवहार त्या ठिकाणी करू लागले. आणि आपल्याला ह्या सर्व महिला बचत गटांनी त्यामध्ये मदत देखील केली. गेल्या निवडणुकीत काय झालं? बचत गटाच्या महिलांना 1000 रुपये देण्यात आले. 1000 रुपये 5 वर्षाला म्हणजे दिवसाला 50 पैसे सुद्धा येत नाही. परंतु महिला बचत गटाच्या महिलांनी हा पैशासाठी त्यांना मतदान केलं नव्हतं. त्यांना तुमच्या उत्पादन केलेल्या वस्तूला आम्ही मार्केट उपलब्ध करून देऊ आणि महिन्याला 10,000 रुपये प्रत्येक महिलेला आम्ही देऊ, अशा आश्वासन त्यांनी त्या ठिकाणी दिलं होतं. म्हणून महिला बचत गटाच्या महिलांनी त्यांना गेल्या वेळेस काही प्रमाणात मतदान केलं. लोकसभेत सुद्धा त्यांनी असेच पैसे वाटले, परंतु कुठल्याही महिला भगिनी त्यांना मतदान केलेलं नाही. आणि आता सुद्धा ह्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी महिला भगिनींना पैसे देण्याचं सुरुवात या ठिकाणी केली. ह्यावेळेस त्यांनी त्यांच्या फॉर्म भरून घेतायत, कोऱ्या स्टॅम्प पेपरवर रिसीट लावून सह्या घेतायत की आम्हाला कर्ज तुमच्या ह्या संस्थेकडून पाहिजे, त्याची परत करण्याची जबाबदारी आमच्यावर राहील. सेक्रेटरीच्या सह्या घेतेत, अध्यक्षाच्या घेतेत आणि कर्ज स्वरूपात त्याचं परतफेड करण्याची जबाबदारी सुद्धा आमची. अशा पद्धतीचं लेख्या सह्या माझ्याकडे ती फॉर्म आहेत, त्यांच्या सह्या घेतल्या, तुम्हाला भाषण झाल्यावरती दाखवतो. पैसे घेण्याबद्दल दुमत नाही, आपल्याला काय कुणाला ह्यांनी काही कष्टाने कमवलेले पैसे नाही. परंतु आपल्या कार्यकर्त्याला मला विनंती करायची की आपण आपल्या महिला भगिनींना, आपल्या घरच्या, आपले घरचे जे असेल, आपली मुलगी असेल, आई असेल, मिसेस असेल, ह्यांना ह्या गोष्टी समजून सांगणं गरजेचं आहे. आपण म्हणतो आपल्या घरातल्या काही कुठं दुसरीकडे मतदान करणार आहेत का? गेल्या वेळेस झालं, आपल्या जवळच्या सुद्धा काही गेल्या होत्या, परंतु आता ह्या वेळेस ही होऊ नये ह्याच्यासाठी आपण जर काळजी घेतली तर 50% आपला कार्यकर्ता प्रत्येक गावात आहे. त्यांनी आपल्या घरी जरी ह्या गोष्टी सांगितल्या आणि हे नाही केलं तर आपल्याला ग्रामपंचायतला अडचणी हे जर सांगितलं तर नक्कीच ह्या महिला भगिनी त्या ठिकाणी कुठेही जाणार नाहीत. उलट आपल्या पक्षाचं तर आपण सांगणं गरजेचं आहे. न्यूट्रल जे आहेत, कुठल्याच पक्षाचे नाही, त्यांना सुद्धा विनंती करणं गरजेचं आहे. समजून सांगितल्यानंतर ह्या महिला बचत गटाच्या महिला 100% ऐकणार आहे. आपण त्यांना सांगितलं पाहिजे, एक साडी तुम्हाला मिळेल 5 वर्षात, त्या साडीने तुमचं काही भलं होणार नाही. आपल्या गावाला लाईट आली पाहिजे, आपल्या गावाला पाणी आलं पाहिजे, तुमच्या पोरांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. या ठिकाणी ह्या गोष्टी आपण त्यांना समजून सांगण्याची गरज आहे.
आणि महिला भगिनी खूप हुशार आहेत, त्यांना काही खूप जास्त सांगायची आवश्यकता असं मला वाटत नाही, परंतु तरी सुद्धा ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे। आणि पालकमंत्र्याला ज्याच्याकडं पूर्ण जिल्ह्याची चावी आहे, महाराष्ट्राची चावी आहे, त्यांना इलेक्शन आल्यावर संवाद दौरा बंद करावा लागला। लोक गावामध्ये प्रश्न विचारायला म्हणून संवाद दौरा बंद करायला लागला आणि ऑर्केस्ट्राचा सहाय्य त्यांना त्या ठिकाणी मदत घ्यावी लागली। पैठणीचा कार्यक्रमाची त्यांना मदत घ्यावी लागली। गावामध्ये जायला तर त्यांना विरोध व्हायला लागला आणि म्हणून संवाद दौरा बंद करून त्यांनी महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला महिलांचा पैठणीचे कार्यक्रम आयोजित करावे लागत आहेत। विकास केला असता तर ही गरज पडली नसती आणि म्हणून त्याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। दुसरा महत्त्वाचा गोष्ट, आज आपला रस्ताची खूप महत्त्वाची मागणी आहे। मागच्या काळामध्ये तो झालेला नाही, त्यामध्ये 1-2 टप्पे आपण दिले होते, परंतु हा पूर्ण रस्ता PMJSYच्या माध्यमातून जर ह्या 5 वर्षांमध्ये टाकला असता तर पूर्ण हा रस्ता त्या ठिकाणी पूर्ण झाला असता। परंतु मागं काय झालं, त्याच्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये 100% PMJSY मध्ये पहिला ते शेवटच्या टप्प्यापर्यंत पूर्ण रस्ता आपण या ठिकाणी 100% करू, हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो। आज पालकमंत्री काय करतायत, गावामध्ये जाऊन मुरुम टाकतायत। ही पालकमंत्र्याचं काम आहे का? ग्रामपंचायत टाकते मुरुम, ग्रामपंचायत सदस्य मुरुम टाकत असतो। पालकमंत्र्यांना आमदाराचं काम डांबरी रस्ता करायचं असतंय आणि अशी परिस्थिती असताना तुम्ही मुरुम टाकण्याचं काम करताय। मुरुम टाकण्याची वेळ का आली तर MRGSची जी स्कीम आहे शासनाची, 1 किलोमीटरला 25 लाख रुपये शासन देते, तुम्ही ती योजना राबवली नाही, मातोश्री राबवली नाही, 95/5 राबवली नाही आणि म्हणून आपल्याला मुरुम टाकण्याची वेळ येते। आपल्या काळामध्ये आपण MRGS स्कीम राबवली, एका गावात 2-2, 3-3 रस्ते दिले, म्हणून अंतर्गत रस्ते त्यावेळेस झाले आणि शासनाच्या स्कीम मध्ये 1 किलोमीटरला 25 लाख म्हणजे जवळजवळ मुरुम टाकायचं, खडीकरण करायचं, मजबूतीकरण करायचं, ही शासनाची स्कीम आहे। तालुक्यामध्ये खासदारांनी, इथल्या आमदारांनी ती राबवली आणि म्हणून डांबरी रस्ता करण्यासाठी त्या ठिकाणी आपण त्यांना निवडून दिलं होतं। ती मुरुमावर या ठिकाणी कुठंतरी एखाद्या गावात 4-5 वस्त्यात एखाद्या ठिकाणी मुरुम टाकून लोकांना दिशाभूल करण्याचं काम करतंय, ह्याचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे। आपण जर बघितलं 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात भ्रष्टाचार जास्त करणारा मंत्री म्हणून कोण असेल तर आपले पालकमंत्री आहेत। 6,000 कोटीचा अँब्युलन्स घोटाळा, 2,000 कोटीचा आरोग्य खात्याचा घोटाळा, 250 कोटीचा कामगार घोटाळा, परवा त्यांचा ब्लड बँक रक्तपेढीचा घोटाळा समोर आलेला आहे। किती घोटाळे त्यांच्या नावावर आहेत हे सांगता सुद्धा येत नाही, त्यालाच 1 तास लागेल मला। आणि म्हणून अशा माणसापासून आपण सावध राहिलं पाहिजे। आपलं जर कोणतं काम असेल तर तुम्ही हक्काने मला येऊन भेटू शकता, अर्ध्या तासात येऊन गिरोलीला भेटू शकता। ह्या आमदाराकडे एखादं काम करायचं तर लांब राहिलं, त्याला नुसतं भेटून दाखवा, तुम्ही तुमची भेट होती का बघा। त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी भेट घेऊन दाखवावी, भेट लांब राहिली त्यांच्या प्रमुख नेत्यांनी तालुक्याच्या त्यांना फोन लावा म्हणून सांगावं, फोन लावू शकत नाही कारण ती तिथून टाकतोय, ती म्हणतोय की माझे उद्योग धंदे मला इथं डिस्टर्ब करू नका, पुण्यामध्ये तुमचं तुम्ही तिकडे बघा। आता इलेक्शन लागले, 10 दिवसात आचारसंहिता लागल तरी सुद्धा गावामध्ये मतदान मागायला जात नाही। ती म्हणतोय मी मतदान मागायला गावागावामध्ये फिरू शकत नाही, मी काय एवढा मोकळा नाही, माझ्याऐवजी मी टमटम पाठवतो, टमटम वरचं माझं भाषण लोकांना दाखवा। ही मस्ती कुठून आली? ही मस्ती कुठून आली? मी म्हणतोय की मी पैसे देऊन मतदान घेतो, परंतु लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपल्या मतदारसंघाने त्यांना दाखवलेलं आहे की काय परिस्थिती आहे, आपल्या मतदारसंघाची लोक कशी स्वाभिमानी आहेत हे लोकसभेच्या इलेक्शननी दाखवलेलं आहे। म्हणून जास्त लांब लचक मी बोलत नाही। आपण महाविकास आघाडीचा पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, जे निर्णय घेतील त्यांच्या मागे आपल्याला खंबीरपणे सगळ्यांना उभं राहायचंय। महाविकास आघाडीचं सरकार आणि महाविकास आघाडीचा आमदार आपल्याला या ठिकाणी निवडून आणायचा आहे। आपल्या लाईटीचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल किंवा इतर कोणतेही छोटे मोठे प्रश्न असतील
ते सोडवण्यासाठी आपण सक्षम आहोत हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.